नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. मी एक आज गोकुळाष्टमीचा एक तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकते. त्यावर लक्ष देऊ नये का? कृष्णदेवाचं काय असतं, काय केलं कृष्णदेवाने, कशी खोड मागितली, काय नाही, ही तुम्हाला मी सांगते किंवा ह्याच्यातून व्हिडिओमधून सांगते. पण लाईक करी जा, शेअर करी जा, घंटीला बेल द्यायला इसरे जाऊ नका. तुम्हाला मी वेगवेगळे टाकी जाईन सारखे व्हिडिओ. अहो, कृष्णदेवाने का खोड मागितली सांगा? सगळ्या देवापेक्षा कृष्णदेवाने फक्त खोडच का मागितली सांगा? कृष्णदेवाने किती खोड मागितली? फक्त त्यानं सांगितलं की देवाला सांगितलं, देवा मला काही नको, धन नको, संपत्ती नको, मला काही नको, फक्त मला एकच द्या, मला फक्त खोड द्या म्हणले माझ्याजवळ. मी फक्त खोडाखरी चालणार म्हणजे, बाकी मला काही करायचं नाही म्हणले. देवाने म्हणले, अरे का तुला खोडच का पाहिजे? नाही म्हणले देवा, गेलेल्या जन्मामध्ये त्यांनी मला जेवढं मला सतवलेलं आहे, जेवढं मला काही बोललेले आहेत, कुणी काही केलेलं आहे, कुणी काही, त्यासाठी मला खोड द्या म्हणजे मी त्यांच्यासाठी मी खोड करणार आहे. मला बाकी काही नको म्हणजे तुमचं, मला धन नको, धिरव्या नको, मला काही नको, फक्त मला खोड द्या असं म्हणले देवानी. म्हणून कृष्णदेवाला खोड दिलेली आहे. कृष्णदेवानी एक आगळी 100 बायका केल्या, पण एकही स्त्रीला त्यांनी हात नाही लावलेला का बोट नाही. आताचे बघा काय महाराष्ट्रात सगळा गोंधळ उठलाय सगळा. कृष्णदेवाने भाकरी खाल्ल्या, सगळ्या मिळून खाल्ल्या. चटणी भाकर जे ते नाव ठेवले का हो कधी कृष्णदेवाने? ए तुझी चटणी आहे, मला नको खायला. आताचे लोक जरा थोडं कमी माणूस दिसला त्याला लगेच कमी बोलतात, त्याला लगेच कमी समजतात का आता गरीबी माणूस आहे. त्याचं काय हो, त्याचं काय खरं आहे? ती चटणी खातो, भाकरी खातो, त्याच्या अंगावर वस्त्र नाही. कधी निंदा करू नका. देव ना बरोबर खाली आणायची गाडी कृष्णदेवाला बरोबर कळते. मग आता आज काय करायचं म्हणले? अरे म्हणलं आज आपण दहीहंडी करू म्हणले. पोरांना सांगितलं आपण आज दहीहंडी बनवू म्हणले. म्हणून करता आज त्यांनी दहीहंडी बनवली देवाने. मग कुणाची चटणी असेल, कुणाची मिरची असेल, कुणाची भाजी असेल, काही असेल ती करून शेने, कुणी दूध आणायचं, कुणी दही आण, कुणी लोणी आण, जसं आपल्या घरात असं तसं पोरांनी घेऊन गेलेले. मग त्यांनी बघा ते सगळं एकत्र करून त्यांनी दह्याचा काला केला. म्हणून 7 दिवस सप्ताह ठेवतात आणि 7व्या दिवशी 8व्या दिवशी काला करतात. बरोबर आहे ना? पण त्या काल्याच्या कीर्तनाला जाताना कधीही उपाशी रिकाम्या हाताने जायचं नाही. लिकीच्या घरला जाताना, कुण्या नातेवाईकाच्या घरला जाताना, कधीही रिकाम्या लग्नाला जाताना कधीही रिकाम्या हाताने जाऊ नका. कृष्णदेवानं सांगितलं, नको करू रे निंदा काही, निंदा करू नको रे काही, यारे जन्मून जन्मी येऊनी संग नेणार हारे काही, नेणार तुरे हाय काही रे जन्मून जन्मी नेणार नाही काही. सर्व हितच टाकून जायचं म्हणतो सांगते कृष्णदेव. ह्याच जन्मामध्ये यायचं. माणूस जन्म फार उत्तम आहे, पण आता जगाला वागता येईना, त्याला काय करायचं? कृष्णदेवानं कुणाची मुंडी मोडली नाही. त्याला कुणी सांगितलं? सगळ्याच्या मंडपामध्ये मंडप होता त्या ठिकाणी ते एक जणांना काय विचारलं, ए कृष्णा, अरे मला एखादी बायको दे, किती जातली म्हणले. ते एवढ्या बायका दिसायला लागल्या का म्हणले, एवढ्या बायका दिसायला, अरे मला एक तरी दे की म्हणले. कृष्णदेवाने घे म्हणले, जिथं मी नाही तिथं तू घे. आता ज्या त्या भावल्यावर हिंडतो तेव्हा चिखलाचे भावले होते, करत होते लोक, आणि पत्राचे मांडव होते. आता बघायला 6-6 महिने मंडप ठेवतात. जेव्हा हात धुवायला का आहे, आपल्या पार्टीचे लोक बोलवायचे, 2-4 माणसं जेव्हा आम्ही लय लग्न भारी केलं. अरे कशाचं लग्न भारी केलं? कशाचं लग्न भारी केलं? तर कृष्णदेवाने एवढा मंडप घातला, एक आगळी 100 बायका केल्या, पण त्यांनी बट्टा नाही लावला त्यांना आपलं गवळणीवाला. आताचे लोक जरा बाई चांगले दिसले नाही केली. त्यांचं मन पापी नव्हतं, फक्त त्यांची एकच राधा आणि सत्यभामा, पहिली सत्यभामा आहे त्यांना बायको. तर कृष्णदेवाने लहान अवतार घेतला, मोठा अवतार घेतला, सापाच्या अवतारात गेले. किती अवतार त्यांचे आहेत, त्यांच्या अवताराचा अंत नाही. आणि जिथं तिथं परमात्मा आहे त्यांचा, कृष्णदेवाचा जिथं तिथं परमात्मा आहे. तुम्ही असं म्हणू नका की माझ्यात परमात्मा नाही. तुम्ही ह्या जन्मात जर काय केलं तर पुढल्या जन्मात तुम्हाला ती बरोबर फेडल्याशिवाय मार्ग नाही. तुम्ही ह्याचे 10 रुपये जर बुडवले तर तुम्हाला द्यावेच लागतील कधीतरी का होईना. पण असं नाही म्हणायचं की बाबा चला मी ते 100-1000 रुपये बुडवले, काय केले त्यानं, पण नाही. ती मग त्या जन्माला येऊन तुम्हाला फेडावंच लागतात पैसे. म्हणून करता म्हणतात
निंदकाचे घर असावे महाग मुरई, शुद्ध मुकी साबणाची वडी, शुद्ध झाली ती याची पासुडी. बाबानो आणि बायानो, नीट वागा, नीट चला. कृष्णदेवानी कशी मानवी झुकवीत आणली आजपर्यंत, तशीच तुम्ही आपण ह्या महाराष्ट्रामध्ये सगळं नीट वागा. माणूस जन्म आहे तुमचा, नीट वागा, नीट चला. आज काल्याचं कृत, आज काला असतो, एवढा तरी का होईना पण काला कृष्णदेवाचा तुम्ही खावा. आणि त्याचं खापर असतं, एवढा का होईना पण खपरा आण. पण आता कोण द्यायला कुणाला, एवढा का होईना पण खापर आपल्या घरामध्ये आणून ठेवा. पहिले लोक म्हणत होते, खापर आम्हाला पण द्या ना थोडं, आम्हाला पण द्या ना थोडं, एवढा होऊन पण खापर देतच होते. आताच्या लोकांना पैशाच्या पुढे घुमान नाही, पण पैसा तुमच्याकडे येतो थोड्या दिवस, पण येते कृष्णदेव येतात तुमच्याकडे थोड्या दिवस, पण लय दिवस राहत नाहीत.